काय आपलं झालेलं होतं तेव्हा माया कार्य याच्यामध्ये 3 शरीर आणि 5 कोश येतात. 3 शरीर कोणती? बरोबर आहे. एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि त्याच्यात 5 कोश आहे. 5 कोश कोणते? बरं. अन्नमय कोश आत्मा का नाही? मी सांगताय. बरं आत्माच काय आहे? अन्नमय कोशाला आत्मा सर्व का म्हणतात? होऊन झालं ना. नेहमी अशी बुद्धी होते. सगळं प्रेम कोणावर असते? अन्नमय कोशावर आहे. म्हणून अन्नमय कोशच काय आहे? आत्मा आहे. पुढे इंद्रियात्मवादी म्हणतात अन्नमय कोश जरी असला तरी इंद्रिय नसेल तर काय होत नाही, व्यवहार होत नाही. म्हणून इंद्रियच काय आहे? इंद्रिय आत्मा का नाही? सर्व इंद्रियांचा व्यवहार प्राणावर अवलंबून असतो. बरं का? प्राण नसेल तर इंद्रिय असून काही उपयोग नाही. म्हणून इंद्रिय आत्मा नाही. पुढे कोण आत्मा आहे? प्राणात्मा काय आहे? प्राणाला आत्मा का म्हणायचं? कारण तो सगळ्यांचा इंद्रियांचा आहे. तो असेल तर जीवन व्यवहार, प्राण नसेल तर संपदा. पुढे प्राणात्मवादी म्हणतात प्राणात्मा का नाही? प्राणात्मा का नाही? जड स्वरूप आहे. त्याचे प्राण म्हणून जड स्वरूप असल्यामुळे त्याचा व्यवहार होत नसे. बरं पुढचा आला कोणता आला? माझा प्राण नाही. मनच आत्मा काय? सर्व व्यवहाराला कारणीभूत कोण आहे? ज्ञान स्वरूप आहे. मन आत्मा का नाही? बुद्धीच्या आधी नाही. म्हणून मन नाही. आता बुद्धीच आत्मा का नाही? ते क्षणिक आहे. ज्ञानवादाच्या मनात आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे. म्हणून बुद्धिवादी लोक जे म्हणतात ना बुद्धी क्षणिक स्वरूपाची आहे, आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे. मग बुद्धी आत्मा नाही. मग कोण आत्मा आहे? आनंदमय कोश. आनंदमय कोश हा आत्मा आहे. त्याला कारण शरीर म्हणतात. स्थूल शरीर, पुढे सूक्ष्म शरीर आणि आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर. सुषुप्तीमध्ये कोण असते? अज्ञान असते. त्याला आनंदमय कोश का म्हणायचं? सुषुप्तीमध्ये दुःख आहे का केवळ सुख आहे? म्हणून कारण शरीराला आनंदमय कोश म्हणतात. मग आनंदमय कोश आत्मा का नाही? हे चालू आहे ना आपलं. बरं हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकाचे मत असून ते अज्ञानरूप म्हणजे शून्य रूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. परंतु त्यांचे मत बरोबर नाही. कारण सर्व लोकांस अज्ञानाची प्रतीती 3 प्रकारांनी आहे. एक, ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही, ज्यास जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीत होते. 3 प्रकाराने अज्ञानाची प्रतीती आहे. पहिला प्रकार कोणता घेतला आपला?
हे अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही अशा माणसाला आणि परिणाम पावलेलं जे अज्ञान आहे त्याला सत्य वाटते. जगत रूपाने कोण परिणामाला पावला? माया. मग जेवढं माया कार्य आहे ते सत्य आहे का मिथ्या आहे? आपल्याला काय वाटते? ते सत्य वाटते का मिथ्या वाटते? सत्य वाटते. चालू ते व्यवहार पण माया कार्य जेवढं आहे ते सगळं मिथ्या आहे. पण आपल्याला ते मिथ्या न वाटताना सत्य वाटते. शास्त्रीय दृष्ट्या मायेचं कार्य सर्व मिथ्या आहे. पुढे एक 3 दिलेले आहे. दुसरं कोणतं आहे तेव्हा? अद्वैत शास्त्र आणि युक्ती निपुण पंडित यांना अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत मिथ्या रूपाने प्रतीत होते. पंडित लोक आहे, शास्त्र अभ्यास करणारी मंडळी आहे. तुम्हाला आम्हाला ज्ञान सत्य रूपाने वाचते. पंडित लोकांना, ज्ञानी लोकांना तीच वस्तू मिथ्या रूपाने वाटते. हरणाला मृगजळ कसं वाटतंय? आणि तुम्हाला आम्हाला तिसरा प्रश्न. जीवनमुक्त विद्वानास कार्यासहित अज्ञान आलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते. तुच्छ, असत आणि शून्य हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत. म्हणजे काय? अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. तुम्हाला अनिर्वचनीय ख्याती केली की त्याचा चांगला विचार केला होता. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं सद्रूपाने वर्णन करता येत नाही, असद्रूपाने वर्णन करता येत नाही, त्याला अनिर्वचनीय. सत बंध्यापुत्र आहे. एखादा बंध्यापुत्राचं वर्णन करत तो सत आहे का असत आहे? भासत असला तर काय म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. बरं, सत म्हणावा काय होते? एखाद्या दोरीवर भासलेला सर्प सत म्हणावा तर दोरीचं ज्ञान झालं की त्याचा काय होतं? म्हणून काय म्हणता येत नाही. स्वतःहून विलक्षण, असताहून विलक्षण त्याला म्हणतात सदा सदा, म्हणजेच अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. पुढे अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष ज्यास तुच्छ असे समजतो त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. त्याला कोणता कोश म्हणायचा? आनंदमय कोश. जीवनमुक्त पुरुष जो असतो त्या संपूर्ण याचे माया कार्याला का सत्य समजतो का? नाही काय? लटिका व्यवहार वाया हे 3 प्रकार केले. अज्ञानी पुरुष, पंडित आणि जीवनमुक्त. तरी काय करे? सत्यत्व बुद्धी असेल तर अज्ञानी माणूस, मिथ्या बुद्धी असेल तर पंडित, आणि ज्याच्या दृष्टीने संसार नाही त्याला म्हणजे मुक्त पुरुष. पुढे त्यांसच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने कार्यासहित अज्ञानास तुच्छ समजतो तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाही. मग काय पुरुषार्थ कोणाला म्हणतात? जसं आहे तसं कळणं याला पुरुषार्थ म्हणतात. सामान्य हा पुरुषार्थ सोडून द्या. हा पारमार्थिक पुरुषार्थ आहे. भौतिक पुरुषार्थ वेगळा. एखादा मनुष्य निवडून आला म्हणजे कोणता पुरुषार्थ आहे? भौतिक आहे. हा पुरुषार्थ नाही घ्यायचा. पण तो बद्ध आहे. काय? किती मोठा मनुष्य असला, ब्रह्मदेव सुद्धा बद्ध आहे. आणि सामान्य माणूस जरी असला पण ज्ञानाच्या द्वारा मुक्त झाला तर तो मुक्त आहे. बद्ध मुक्तता आहे बाह्य याच्यावर अवलंबून नाही, बोधावर अवलंबून आहे. बोध असेल तर मुक्त आणि बोध नसेल तर बद्ध. ही प्रक्रिया तुमच्या दुसऱ्या अध्यात्मिकतेमध्ये आहे ना, शीतप्रज्ञास्य का? म्हणजे लगेच प्रश्न करणार नाही. शीतप्रज्ञ पुरुषाचं लक्षण काय? काय का त्याच्यामध्ये?
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी स्थितधी किम प्रभासित किंवा त्या आनंदमय कोशाला आत्मा बनणाऱ्याचं मत चालू आहे. वाचा. प्रभाकर व नैयायिक यांचे मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. बुद्धाने आत्मा कसा मानला? बुद्धाने आत्मा कसा मानला म्हटलं? शून्य. मग असं आपल्याला त्याचं खंडन करायचं. शून्य रूपच आत्मा आहे, मग त्याचा तुझा अनुभव आहे का असं विचारायचं. तुम्हाला लागला अनुभव नाही, मग काही अर्थ आहे का त्याला? अनुभव नसेल तर काय उपयोग आहे? पुढे अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही ते शून्य नाहीच असे सिद्ध होईल. अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असे आपोआपच सिद्ध होते. शून्य आहे म्हटलं तर मग काय अनुभव घेणारा असावं लागलं. बरं, आहे असं म्हटलं त्याचा अनुभव घेणारा आयावन कोणीतरी भिन्न असला पाहिजे. म्हणून या सर्वाचं जो प्रकाशन करतो त्याला आत्मा असं म्हणतात. गीतेच्या अध्यायामध्ये सुद्धा बरं का, जो सर्वाचं काय करतो प्रकाश, काय लोक न तत्वाचे ते सूर्य यात निवर्तन दे न तत्वाचे ते सूर्य. त्याचं प्रकाशन कोणी करू शकत नाही. सर्वांचं प्रकाशन कोण करतो? तोच करतो. उत्तम पुरुषामध्ये पुढे या रीतीने शून्याहून विलक्षण म्हणजे निराळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. तुम्हाला होऊन गेलं की नाही आहे कसा आत्मा चेतन स्वरूप आहे का जड स्वरूप आहे? पुढे सगळ्या तरंगामध्ये भरपूर आहे. जड समस्येला जड आणि चेतन दोन मध्ये बरोबर. कशी आहे? चेतन स्वरूप आहे. दगड कसा आहे? दगडाला काही कळतं का? मुंगी चालली आहे. एक हत्ती होता बघा, आणि त्या हत्तीवरती खूप माश्या जाऊन बसल्या. पुढे जरा उडायला लागल्या. मग काही माश्या होत्या. त्या माश्या म्हणायला लागल्या, म्हणलं हे हत्ती दादा, म्हणलं काय आहे? म्हणलं आम्ही उडून जाऊ का? म्हणलं ते बसल्या केव्हा होत्या? हत्तीला केव्हा बसल्या हेही माहिती नाही आणि उडून गेल्या. आत्मा चेतन स्वरूप आहे. पुढे त्या ज्ञान गुणामुळेच आत्म्यास चैतन्य असे म्हणतात. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत. जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. सर्व तत्स्वरूप असल्यामुळे आनंदमय कोश म्हणतात. झोपेमध्ये अज्ञान आहे, आपल्याला काही कळत नाही. जागा झाल्यानंतर त्याला विचारलं, म्हणलं तू एवढा वेळपर्यंत झोपला होता, काय करत होता? माणसाला झोपेच्या सुखासमोर एकदा झोप लागू दे तुला, अरे जीवाला चला की झोप. म्हणतो मी काय करतो? झोप. झोपेचं सुख हे आहे आणि सर्व माणसाच्या परिवाराला नाहीसं करणारं सुख आहे. म्हणून झोपे नाही का दृष्टांत आपला झोप जर आली नाही माणसाला तर ते ज्या आरोग्याच्या गोष्टी आहे ना, त्या आरोग्यामध्ये जास्त प्राधान्य झोपेला दिलं का? काही काही आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे, आरोग्याची लक्षणं सांगितलेली आहेत.
संडास साफ होणे सुद्धा आरोग्याचं काही लक्ष नाही. लघवी साफ होणे वगैरे त्यापेक्षा मोठं लक्षण खाल्लेलं अन्न काय झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे काय लागली पाहिजे. झोप तुम्हाला माहिती सगळ्यात शेण कोण घालवते दादा होतोय तुम्हाला कल्पना आहे. हे प्रवासी असतात ना धनिक मनुष्य चांगली झोप यावी म्हणून 5,000-5,000 रुपये देतात. किती तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल कारण त्याला स्वतंत्र लागलं. धनिक लोकांच्या पाठीवर कोण लागत असते चोर लागते ना. मग सामान्य खोली अजून काम लागते का संरक्षण असावं लागते. खोली कशी पाहिजे त्यागबाग आणि पुन्हा आणखी ज्या ज्या ठिकाणी ते निवास करत असेल तिथे कोण लोक असतात चोपदार म्हणजे बंदूक घेऊन असतात. हे कुठे आपल्या आळंदीला नाही मुंबई सारख्या ठिकाणी बरं आपलं वारकरी बरं आपलं तेव्हा झोप म्हटल्यानंतर झोपेमध्ये केवळ दुःख नसून कायम आनंद आहे. का झोपेमध्ये का दुःख थोडं तरी एखाद्या माणसाला कॅन्सर झाला ओरडतो बघा आणि झोप लागली म्हणजे आणि घरचे लोक म्हणतात त्याला उठू नका झोपू द्या झाला म्हणता कोणता कोश म्हणायचा आनंदमय कोश वाचा. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तो आत्म्याचा गुण आहे हे त्यांचे म्हणणेही बरोबर नाही. कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीत आत्म्यास ज्ञानशून्य जड मानतात. हे पहा सुषुप्तीमध्ये चैतन्य आहे पण आपण अज्ञानी लोक आहोत. आत्म्याची व्यक्ती सर्व गोष्टीमध्ये आहे. जागृतीतल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतो आत्मा. अरे आत्मा आहे ना. स्वप्नातल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतो आणि झोपेतल्या सुखाचं प्रकाशन कोण करतो आहे का नाही. हे बस जागृतीतले पदार्थ कुठं स्वप्नात नाही. स्वप्नातले पदार्थ कुठे नाही झोपेत नाही. झोपेतलं अज्ञान समाधीमध्ये नाही. समाधीमध्ये असलेलं जे अज्ञान आहे ते मुक्त अवस्थेमध्ये नाही आहे का नाही. स्वप्नामध्ये जे पदार्थ सगळ्या तरंगात भरपूर विषय आहे. स्वप्नातले पदार्थ आपल्या आता जागृतीमध्ये आहे का पण आत्मा मात्र कसा आहे सर्व अवस्थेमध्ये आत्मा मात्र कसा आहे स्थिर स्वरूपाचा आहे. आत्म्याचा मात्र अभाव नाही आणि तो आत्मा चेतनरूप असल्यामुळे सर्व अवस्थेचं प्रकाशन करतो. आपल्याला 3 अवस्था माहिती आहे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. पुढच्या ज्या अवस्था आहे त्याच्याकरता प्रयत्न आणि प्रसाद असावा लागतो. समाधी अवस्था उन्मनी अवस्था वगैरे पुढे. म्हणूनच गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाचे ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहे. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतःकरणाची वृत्ती आहे. ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहे. तसा ज्ञानशून्य आत्मा ही जड मानला तर अनित्य होईल आणि आत्मा जर अनित्य मानला तर मोक्ष साधने निष्फळ होईल. वेदांत शास्त्रामध्ये आत्मा आहे का नित्य आहे का अनित्य आहे. नित्य आहे का अनित्य आहे. नित्य कोणाला म्हणायचं ज्याला उत्पत्ती नाही म्हणून काय नाही त्याला काय म्हणायचं नित्य. जसा बाद होत नाही त्याला सत्य समजायला. संसार नित्य आहे का अनित्य आहे. अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्म. महात्मा काय होईल अनित्य स्वरूपाचा होईल. अनित्य स्वरूपाचा झाला तर सगळं वेदांत शास्त्र फुकट गेला. महात्मा नित्य त्याला सद्रूप असं म्हणतात. सद्रूप पुढे पुढे आनंद रूप पुढे
या रीतीने वेदांत वाक्यांची ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक या 5 कोशांतील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा मानतात आणि मुख्य कुटस्थ रूप आत्मा जाणत नाही. असे जीवाचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला म्हणजे साक्षीला आच्छादन करतात. निष्फळ आहे म्हणून जड स्वरूप आत्म्याला जड स्वरूप म्हणतात. आत्मा जड स्वरूप नसून चेतन स्वरूप आहे. चेतन कोणाला म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी संवेदना आहे, आत्म्याला काही क्रिया आहे त्याला चेतन असं म्हणायचं. आणि ज्याच्या ठिकाणी संवेदना नाही, क्रिया नाही, त्याला काय म्हणायचं? जड म्हणायचं. एखादी मुंगी जरी असली तरी ती कशी आहे? चेतन स्वरूप आहे, दिसायला लहान आहे, क्रिया आहे त्याच्या ठिकाणी. कुठे साखरेचा दाणा असल्यानंतर मुंगी शोधन करीत जाते आणि एवढा मोठा दगड असला तरी तो जड स्वरूप आहे. आहे का जरा काही? दगडावर दगड पडला, खालचा दगड रडतो का कधी? अरे खालचा दगड रडतो का कधी? खालचा दगड का रडत नाही? जड स्वरूप आहे. आणि तुमच्या अंगठ्यावर पडला तर अनुभव म्हणला तू मग अंगठा कसा आहे? चेतन स्वरूप आहे. तुमचं आमच्या याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे. नका सुद्धा किती स्वरूप आहे? जड स्वरूप आहे. म्हणून ते कापले तरी आठवत नाही माणसाला. केस सुद्धा कसे आहे? नाही का? कापले तरी काही आठवते का माणसाला? मग जड स्वरूप आहे त्याच. आणि तेच एखादा वस्त्र गालाला लागला तर तो केन स्वरूप आहे, गाल चेतन स्वरूप आहे. आणि केस कसे आहे? त्याला अचेतनही म्हणता येत नाही. जाऊ दे, अचेतन म्हणावं तर केसाला वाढ असते म्हणून काय म्हणता येत नाही अचेतन. बरं चेतन म्हणावं, कोणती संवेदना नाही म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? चेतनही म्हणता येत नाही. जाऊ दे पुढे. तसेच जीवाच्याच दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला आच्छादन करतात. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही म्हणून जीवाच्या दृष्टीने असे म्हटले आहे. ईश्वराचे यथार्थ स्वरूप तर तत्पदाचे लक्ष ब्रह्म आहे. हे लक्षात न आणता कोणी मायामय आनंदरूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पदवाच्य त्यासच परम तत्व समजतात. हे पहा, मला ईश्वर सुद्धा मानावं लागतं. तत्पद वाच्य कोण आहे? ईश्वर आहे. त्याचं लक्ष कोण आहे? ब्रह्म आहे. संपद वाचक आणि लक्ष कोण आहे? आपण ऐक्य कोणाचं करत असतो? लक्षाचा. ईश्वर का मानावं लागतो? सृष्टीच्या करता ईश्वर मानावा लागतो. जीवा सृष्टी करू शकत नाही. जगात करता कोण मानावं लागतो? मानत नाही लोक, सोडत नाही. तुम्ही गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये नास्तिक लोक ईश्वर मानत नाही. असत्यमाप्त प्रतिष्ठन्त जगदाभुवन ईश्वर अपरत संभवतम किमन्यात. मग जो ईश्वर मानत नसेल त्याने आपलं फार नुकसान केलं. ईश्वराला येता या नाही का? ज्याने ईश्वर मानलेला आहे त्याचं कार्य सफल असते. म्हणजे ईश्वर काय करावं लागलं? काय करायचं? तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ईश्वरच नाही. दैवी यशा मामेव हे प्रपंचन म्हणतो. थोडे रागवले बापांना. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर शरणागती कोणाला करावी लागेल? जीवाने शरणागती केली तर कोणी मुक्त होतो का? मग शरण जाण्याचं कोण आहे? मामेव हे प्रपंचनते माया में दाम चढते म्हणून या शरण जावे सर्व भावे
तो अवतरील पार. ईश्वर काय केला पाहिजे पुढे. तसेच हिरण्यगर्भ, वैश्वानर, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, गणपती, देव यांनाही परमतत्व समजतात. लोक काय कोणाला परमतत्व समजेल काही सांगता येत नाही. हे एकापेक्षा एक खालचे खालचे यादी तुम्हाला दाखवले. सर्वोत्तम तुकोबाराय म्हणतात ना, आम्ही सेंदरी हेंदरी दैवत आहे. कोणाची पूजा येते त्याच्या ते खंडोबा बिंडोबा लावून टाकायचे सगळे. पण त्याला हे मान आहे ना, तुम्हाला कल्पना नाही. पंढरपूरच्या यात्रेप्रमाणे खंडोबाची यात्रा आली म्हणजे भरत असते बा. चिक्कार लोक येतात. हे सगळे देवच आहे, पण खरा देव कोण आहे? आनंद अद्वय जे का तो हा देवाचाही देव. म्हणून पांडुरंगासारखं एक बाई होती बघा, आमचा परिचय होता तिच्याशी. ते पांडुरंगाच्या देवळात कामाला होते. हे हार घेऊन यायचे, भरपूर प्रसाद घेऊन आले. तिचा कामगार लोकांना प्रसाद देऊन भरपूर. मग आम्ही ते आल्यानंतर तिथं असं बोना तयार करायचे भाताचा, आणि चंद्रभागेच्या पलीकडे एक चिंचेच्या झाडाखाली देवी म्हणून आहे, आणि तिला नेऊन ते लावायचे. मग नंतर जेवण करायचे. आम्ही म्हटलं, आजी तुम्ही एवढा मोठा परमात्मा त्याची सेवा करतात आणि त्याला सोडून म्हटलं त्या देवीच्या गेलं. म्हटलं माझ्या देवी एवढं मोठं कोण आहे? म्हटलं पांडुरंग आहे. कुठला पांडुरंग म्हटलं? आपापले दैवत लोक आपल्या दैवताला मानतात, दुसऱ्याला मान्य करतात तयार होत. सगळे दैवत कोणी कशाची पूजा करेल काही सांगता येत नाही. देवाचे प्रकार असं बघा, गणपतीची पूजा करतात लोक, शेंदूर वगैरे असं लावतात, आणि एखादा दगड असला म्हणजे त्याला हात पुसतात असा शेंद्राने भरलेला. तिसरा मनुष्य आला, तो विचार करतो, म्हणला पहिला गणपती आणि दुसरा कोण आहे? म्हटलं कोणतरी देव असला पाहिजे. अशी देवाची संख्या कमी होते का वाढते? पण लोक चेष्टा करतात ना. हिंदू धर्मात सुद्धा अनेक देव आहे का एक देव? एको देव सर्व गोष्टी गोडा. 33 कोटी म्हणजे आपले प्रकार सांगितलेले आहे. वाचा. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे पिंपळ, वड, रुई, वेळू, कुदळ, कामकऱ्यांची हत्यारे यांच्या ठिकाणी परमात्मा भ्रांतीने पूजन करतात. झाडाचे सुद्धा देवसमोर पूजा करा. ते रुईचं झाड असत, ते तुमच्या गणपतीला हनुमंतराला फार आवडतं. जास्वंदीची फुलं तुमच्या गणपतीला आवडते. बेल कोणाला आवडतो? आणि तुळशी प्रत्येकाला दैवत भिन्न 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 असं असते. सगळे देवच आहे, पण पुण्याच्या द्वारा देव झालेले आहे. ज्याचे जेवढे पुण्य असेल तेवढे त्याला हे मिळत. देवस्थानी आहेत, मुळामध्ये जीवच होते, पण पुण्याने काय झाले देव आहे. पण हे सगळे आडनावाचे देव आहे. काय एखादा आमदार असतो ना, खरोखरच आमदार आहे का आडनावाचा आहे? पुन्हा 5 वर्ष झालं की जसेच्या इंद्र सुद्धा आहे ना, पुण्याची पावटी सगळे इंद्रपणाची. एखादा टीका म्हणून नव्हे, जेव्हा लहान किल्लो याच्यावरती असतो तेव्हा पोलीस समोर चालतो, आमदाराच्या किंवा मंत्र्याच्या खासदाराच्या पाठीमागे पोलीस, पुढे दर्शनाला गेलं तर तिथले लोक अगोदर जाऊ देतात दर्शन. आणि एकदा त्याचं पद गेलं की फुकट कोणी विचारत नाही. का म्हणायला लागले एकटेच आणखी दर्शनाला? मंत्रीपद काय झालं? संपलं. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत देव या पदाचे,
आणि एकदा पुण्याही संपली की देवत पुण्याची पावती आणि सभेची. इंद्र पण कुठे गेलं, संपलं की पुढे. शिष्य, सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थांचे ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात बिघडेल काय? हे पहा, तुमचा वेदांताचा सिद्धांत आहे ना, कोणता सिद्धांत आहे तुमचा? वेदांत तुमच्या गीतेचा सिद्धांत आहे ना, एकमेव अद्वितीयम आहे का? मग आसक्त पदार्थ योगम योजन मनाच्या असंशयम समग्र मामी. जे विठ्ठल जळी स्थळी हा कोणत्या संप्रदायाचा सिद्धांत आहे? वारकरी संप्रदायाचा. जे देखणे सकळ नाही का, जनी वनी अवघा देव, हा सिद्धांत आहे की नाही? मग आता सगळ्याच्या ठिकाणी देव आहे, झाडात देव नाही कशावर? नामने महाराजांचे सगळ्यामध्ये देव आहे. एक कथा वेदा सांगतात, शंकर पार्वती होते आणि ते तुमचं पाणी आणायचं काशीवरून, रामेश्वरला लिंगावर टाकायचं, असा विधी. त्याच्यामध्ये खरा भक्त जाणणारा कोण आहे म्हणून आणखी ती पार्वती तिने विचारलं, म्हटलं महाराज खरा भक्त कोण आहे? बरं म्हटलं सांगू तुम्हाला. मग त्या भगवान शंकर होते ना आणि पार्वती, एक झाला घिसाडी आणि एक झाली घिसाडी. आणि मग ते याचं पाणी आणण्याकरता कावडीनं आणायचे पाणी. अजूनही आहे वाटते नाही का? आणते नाथमा नाही, पण 350 वर्षाची प्रथा आहे ना, अजून ते कावडीने पाणी आणतात. त्याच्यातही पुन्हा आणखी ते कावड असते ना, तोपर्यंत पायामध्ये काय करत नाही, चप्पल घालत नाही. पहिला राहणार मारतात ना, अजून दाखवतात राहणार नाथ महाराजांच्या वेळेला. मग ते कावड्याचे लोक पाणी घेऊन जायचे आणि भगवान शंकर कोण झाले? घिसाडे. आणि ते नाही बाई घिसाडी झाली आणि गरुड कोण झाला? गाढव. बरोबर याच सोंग घेतलं बघा. मग ते कावडवाल्याला म्हणते, बाबा इकडे म्हटलं काय आहे? आमचं गाढव मरायला लागलं, थोडं पाणी बजा की म्हणायला. मग आता ते म्हणलं चिडून म्हणायचे, पण तुझ्या गाढवाला पाणी पाजण्याकरता कासून पाणी आणलं का? बाजूला व्हा म्हणाले. असंच चाललं बघ. शेवटी कोणाची कावड आली? नाथ महाराजांना सांगावं लागलं का? नाथ महाराजांनी ते कावड पाणी कोणाला पाजलं? सगळे लोक म्हणाले नाथ महाराजाला काही अक्कल नाही, काशीचं पाणी कोणाला पाजतात? गाढवाला. म्हणून नाथांचं असंच आहे, काय नाही म्हणायला लागले, नाथाला काय नाही. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, म्हणलं हे पहा, सर्वत्र ठिकाणी देव आहे, कोणाला कळालं? जने वने अवघा देव, हा समजते श्री. हे ज्ञान आपल्याला आहे का? संतांना आहे? आपल्याला कुठे ज्ञान आहे? आपलं ज्ञान याची इस्टेट मला, माझी इस्टेट मला, हे आपलं ज्ञान आहे. तुमच्या तुकोबरायचं नाही का? सगळ्या पक्षाला काय धान्य खाऊ दे बघा, त्याचा परिणाम असा, तुकोबरायच्या खांद्यावर पक्षी बसत होतात आणि आपल्याला पाहिलं की उडून जातात सगळे. खांद्यावर बसते का? नाही तुम्ही बघा की असे बसत होते, एखादा दगड असेल, एखादा लाकूड असेल, तर लाकडावर काय बसतो? पक्षी बसतो. पण आपल्या पायावरही बसत नाहीत, कशावर बसत नाही. सर्वात्म भाव आहे. कोणता भाव? प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराची काय आहे?
श्री गुरु, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या त्या उपाधी सहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. हे बघ, आपलं काय बिघडत असतं, आपली आतली दृष्टी नाही ना. पैसा हृदयामध्ये मी, मग आपण काय करतो, उपाधीला आत्मा देव मानून असतो. कोणाला शरीर आहे का नाही, शरीर आत्मा आहे का उपाधी आहे. मग आपण शरीरालाच काय मानून बसलो, आत्मा मानून. शरीर कुठं आत्मा होत असते का. आपली चूक कुठं आहे, शरीरालाच काय मानून बसलो नाही का. भेटण्याकरता गेला एखादा माणूस कुठे, नरेंद्र मोदीला, आणि तिथं चोपदार दुसरा कोणतरी बसलेला होता. म्हटलं का कसं काय, म्हणजे नरेंद्र मोदीलाच भेटणार. नरेंद्र मोदी भेटला का कामगार भेटला. एक वर्ष चालला गंगेच्या स्नाना करता, मध्यंतरी घोड नदी लागली, त्याच्यात स्नान केलं आपलं. का म्हटलं का झालं का गंगेमध्ये स्नान, तर म्हणाला आता गंगे स्नान केलं का घोड नदीत. कोणाला काय मानेल काही सांगता येत, पण व्यक्ती मात्र सर्वांमध्ये आहे. त्याचा नाटाचा सुंदर मग आहे, विठ्ठल जळी रीता ठाम आहे, आजव्या दृष्टीने पाहिजे. मग कोणालाही देव मांडलं तर काय बिघडलं त्याच्यामध्ये, शंका आहे वाचा. असो, अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपास विसरून देहादिकांचे ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मला देव बाजूला आणि भलत्यालाच काय म्हणतात, ते मामासाहेब असायचे आणि त्यांच्या हाताखाली एक मनुष्य जातो दांडगावला, आणि तो वाटेत बसायचा, आणि ते दांडेकर महाराज पाठीमागे बसायचे. खेड्यापाड्यातले लोक दर्शनाकरता यायचे, जो रस्त्यामध्ये बसला होता ना त्याच दर्शन घ्यायचे. आणि ते म्हणायचे का दांडेकरांना भेटले का, तर म्हणाले कामगारालाच काय मानून बसले. दांडेकर महाराज तिकडे, मामासाहेब म्हणायचे तिथंच बस. मला त्रास होतो मग आपला यथार्थ ज्ञानाचा लागला. म्हणून परमात्म्याची व्याप्ती परिच्छिन्न नसून कशी आहे, व्यापक आहे ना. तुझ्या गीता मया तमिदं सर्वं मस्तानी सर्वभूतानि नचाम आहे करे. सर्वत्र कोण आहे, परमात्माच आहे. पण आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे भलत्यालाच आपण काय म्हणून बसलो. मग पाप पुण्य करतात आणि अंतर्यामी पासून वेळ वापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. मग काय करतात, आपलं पाप निवृत्त व्हावं म्हणून ईश्वर भावने, ईश्वरच आहे असं समजा. मग आपल्या जसं ज्याचं कुळदैवत असेल त्याप्रमाणे आणखी मग त्याची सेवा करतात. प्रत्येकाचं कुळदैव भिन्न भिन्न आहे. इकडे वारकरी संप्रदायाचं दैवत कोणतं आहे, आम्ही ज्याचे दास देवाचा आहे. मग आपला देव कोणता आहे, विठेवर असलेला परमात्मा आहे. तो देवपदाला योग्य आहे. म्हणून बाकीचे बसवलेला आहे नाही का, पुंडलिकाच्या करता आलेला आहे. मग आपलं उपास्य दैवत कंद आहे, आनंद द्वय जे का आणि ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्य ते नुरूप त्यांना फल मिळते. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील मसोबास शेण थापतात व त्याचे फल चोरणारास हार झाले तर हगवण लागते इतके. नाही का, देवते सामर्थ्य तर पाहिजे की नाही. एक आपला देवीचा उपासक होता, आणि त्याला वाटत आमची देवी म्हणजे सर्वांमध्ये श्रेष्ठ मोठा देव आहे. पुढे शिवा म्हणून देवी प्रसन्न झाली. म्हणले बाबा काय मागायचं तुझं काय कर, मग याला आपला व्यवहार करायचा.
इकडून त्या गावाला जायचं, त्या गावावरून यावरून. आणि पूर्वी काही वाहनं नव्हती, मग घोड्यावर सामान घेऊन जायचं, मग बाजार करायचा. तुम्हाला लागलं डोक्यावर सामान घेऊन जावं लागतं. एखादा घोडी जर दिली आम्हाला, घोडा आनंदाची गोष्ट होईल. तुम्ही प्रसन्न झालेला देवीला विचारलं, त्या देवीने काय उत्तर दिलं? मला घोडा कुठला घेऊन बसला? मला जाण्याकरता गाढव मिळाला. आता जिला गाढव देण्याचं सामर्थ्य नाही ते का हत्ती देणार आहे का? ज्याची लायकी असावी लागते, योग्यताच आहे. मग पांडुरंग परमात्मा कसा तो हा देवाचाही आणि काय काय कळत आहे, वेदच या गाती. मुख्य पुण्याचा भावना आहे ना, काय आहे, त्याच्यामुळे तशी फल प्राप्त होतात. जशी जशी योग्यता असेल त्याप्रमाणे फलाची काय होते, प्राप्ती होते. एखाद्या मुलाला जर हागवण लागली असेल तर कोणत्या तरी आपल्या ठरलेल्या देवाची जर उपासना केली तर हागवण काय होते, निवृत्त होते. बरं, मेलेला माणूस जिवंत उठवण्याची शक्ती आहे का? मूळ देवतामध्ये ती शक्ती आहे. पुढे त्याचप्रमाणे विष्णवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परम सौख्य प्राप्त होणार नाही. उपासनेने ऐश्वर्य प्राप्त होईल, पण मुक्ततेकरता कोण काय केलं पाहिजे? मुक्त होण्याकरता काय पाहिजे? धनाने मुक्त होत असतो का मनुष्य? ऐश्वर्य प्राप्त होईल, काय होईल? पण तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर काय घेतलं पाहिजे? आणि त्या ज्ञान सहजासहजी मिळतं, तद्विद्धी परिपाटी आहे का? मुक्ततेकरता कशाची आवश्यकता आहे? गीतेमध्ये नाही का, ज्ञानादेव तो काय वल्लमिती आहे का? ज्ञात्वान पुनर्मोहमेव मी असेशी पांडव येन भूतान शेषेन द्रक्षत्य आत्मज्ञ यथायुधांशी समित लोक निर्भस्म. अग्नी जर आणखी लाकडाला लागला तर जाळून राख करतो, त्याप्रमाणे ज्ञान हे सर्व अज्ञानाला जाळून टाकते. म्हणून मुक्तते करतो कोणाची सहाय्यता आहे? ज्ञान. बाकी उपासना करू नये असं नव्हे. वाचा. विष्णवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्याचे ऐश्वर्य आहे, परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे सामान्य देवतामध्ये, पण आपण तशीच उपासना केली पाहिजे. उपासनेमध्ये आणखी फरक असता कामा नये, आहे ना? तुमच्या गीतेमध्ये नाही का 4 प्रकारचे भक्त सांगितले का नाही? आर्तो, जिज्ञासू, ज्ञानी, प्रदर्शक. प्रत्येकामध्ये एक वाक्य भिन्न भिन्नच आहे. आर्तही भक्ती करतो पण तो दुःख निवृत्त करण्याकरता, अर्थ जिज्ञासू जाणून घेण्याकरता करतो, अर्थार्थी भक्ती करतो पण आपल्याला ऐश्वर्य मिळालं. आणि बंध निवृत्ती करता जो भक्ती करतो ज्ञानी भक्त म्हणतात. 4 प्रकार केलेले आहे का त्याच्यामध्ये? सुंदर आहे की अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहे? मया मनोय माम नित्ययुक्त श्रद्धया परियोगित असते मे युक्त 12व्या अध्यायामध्ये आहे ना, भगवंताने श्रेष्ठ भक्त कोणाला म्हटलेलं आहे? या परी जे भक्त आपण प्रेमल देत तेज मे योग. असो, उपासनानुसार फल मिळते. याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. विना ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान पाहिजे का? त्याचं साधन सांगितलेलं आहे. क्रमाक्रमाने साधनाची आवश्यकता तुमच्या पहिल्या तरंगामध्ये गेलेलं आहे.
ज्ञानाची साधना, भक्तीची साधना, कर्माची साधना, योगाची साधना. भक्तीची साधना कोणची आहे? श्रवण, कीर्तन, मनन. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम महात्मा. हे कोणाची साधना आहे? भक्ती. कर्माची साधना कोणती आहे? नाही सांगता येत. कर्माची साधना आहे ना, नाही का? विहित कर्म, निषिद्ध कर्म, त्याच्यामध्ये नित्य, नैमित्य, काम्य, निषिद्ध, ही सगळी कर्माची साधना आहे. योगाची साधना तुम्हाला नाही अजून केली नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, ही कोणाची साधना आहे? योगाची साधना आहे. ज्ञानाची साधना कोणती आहे? मग श्रवण. नाही तत्तम पदार्थ शोधा. नाही का? श्रवण झाले की श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्तम पदार्थ शोधन, हे कोणाची साधना आहे? ज्ञानाची. जसं ज्याचं असेल त्याप्रमाणे त्याला फल प्राप्त होते. पुढे ज्याप्रमाणे गर्भातील कोमल गर्भ काढून घेतेवेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीवेश्वरांचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याजवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. तीन देहामध्ये पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे आवरण करत असतात. तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, मग कोशाचा काय केला पाहिजे? निराश केला पाहिजे. आंबा गोड लागतो का, कडू लागतो का, आंबट लागतो, हे हात लावून कळत असते का? मग टरफलावरून कळते का? टरफल तोंडात टाकलं तर काय लागतं? बळ लागते का? मधला रसापर्यंत गेलं पाहिजे. मग मनुष्य काय करतो? टरफलाचा कोळीचा काय टाकतो? कशाचा स्वीकार करतो? रसाचा. जसा पंचकोशाचा काय केला पाहिजे? निराश केला पाहिजे. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. तो पंचकोशाचा विकार निराश कधी सांगू? मग मी तर सांगू.